त्यागमूर्ती माता रमाई जयंती आणि उद्योजक राहुल भाऊ बच्छा पाटलीन आई ओझरखेड यांचे चिरंजीव साहिल यांच्या वाढदिवसानिमित्त जनता विद्यालय व उच्च माध्यमिक विद्यालय करंजवन तालुका दिंडोरी जिल्हा नाशिक येथे शालेय शैक्षणिक साहित्य वाटपाचा कार्यक्रम झाला। यात बच्छाव कुटुंबाकडून शाळेला 6 कपाटं, 12 6 बाय 4 फुटाचे ग्रीन बोर्ड, व्हाईट बोर्ड, 24 खुर्च्या आणि 750 विद्यार्थ्यांना लिहिण्याचा पॅड देण्यात आला। त्यासोबत परिवाराने सर्व विद्यार्थी आणि प्रमुख पाहुण्यांना जेवणाची सोयही केली होती। सुरुवातीला रमाई भीमराव आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात झाली। खरं तर हे बच्छाव कुटुंब वर्षानुवर्ष कुटुंबातील वाढदिवस, अनाथ आश्रम, वृद्धाश्रम, मूकबधीर शाळा, आश्रमशाळा किंवा शाळा इथे जाऊन दरवर्षी साजरा करतात आणि त्या वाढदिवसाच्या निमित्ताने तेथील गरजा पूर्ण करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतात। त्यांच्या या कार्याबद्दल मान्यवरांकडून राहुल भाऊ बच्छाव आणि त्यांच्या कुटुंबाचे तोंड भरून कौतुक करण्यात आले। अशी निस्वार्थ भावनेने समाजाची कामे करणारी माणसं समाजात तयार व्हायला हवी अशी भावना मान्यवरांनी तेथे उपस्थित केली। यावेळी उपस्थित असलेले प्रमुख कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय रवींद्रजी मोरे, प्रमुख मान्यवर माननीय प्रवीण नाना जाधव, संचालक दिंडोरी व पेठ तालुका मराठा विद्याप्रसारक समाज नाशिक, माननीय गोकुळभाऊ झिरवळ, संचालक महाराष्ट्र राज्य आदिवासी विकास महामंडळ, माननीय श्रीमती गायत्री जाधव, पोलीस उपनिरीक्षक वनी, माननीय गंगाधरजी निखाडे, सरपंच ओझरखेड, शाळेचे मुख्याध्यापक माननीय बैरागी सर, पत्रकार श्री विलासजी ढाकणे, अध्यक्ष दिंडोरी तालुका पत्रकार संघ, श्री संतोष कथार सर, संस्थापक अध्यक्ष दिंडोरी तालुका पत्रकार संघ, प्रगतिशील द्राक्ष बागायतदार बाळासाहेबजी मेधने, संपतरावजी कोंड, कृष्णा पवार, प्राध्यापक सुनीता बच्छाव, संगीता बच्छाव मॅडम, साधना बच्छाव, स्वरा बच्छाव, पंकजजी गरुड, पोपट चव्हाण, समाधान जाधव, मनीषा चव्हाण, पंडितराव मेधने, गणेशजी शार्दूल, माजी पंचायत समिती सदस्य संदीपजी शार्दूल, पोलीस पाटील करंजवन, सरपंच उपसरपंच, सर्व सदस्य आणि पंचक्रोशीतील ग्रामस्थ, पालक आणि मोठ्या संख्येवर विद्यार्थी उपस्थित होते। जयंती आणि माझा लाडका बाचा साहिल याचा वाढदिवसही आहे। त्यानिमित्ताने आम्ही असंच तुमच्यासारखं जेव्हा मुलांमध्ये बसलेलो असायचो तेव्हा आम्हालाही वाटायचं की नाही, हे मंचावर बसलेले जे कोणी आहेत तसं आपल्यालाही एखाद दिवस मोठं होता येईल का, बसता येईल का। पण मग प्रमुख मान्यवर, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी, मित्रमैत्रिणींनो, आज माझा वाढदिवस आपणा सर्वांच्या साक्षीने इथे साजरा करताना मला खरंच मनापासून आनंद होत आहे। खरं तर माझा वाढदिवस एक निमित्त आहे, ज्या निमित्ताने आमचे कुटुंब दरवर्षी कुटुंबातील सदस्यांचे वाढदिवस विविध शाळेत, आश्रमशाळेत, अनाथ आश्रमात, वृद्धाश्रमात किंवा मूकबधीर शाळेत जाऊन तेथील गरजा पूर्ण करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतात। खरं तर स्वतःच्या मुलाच्या वाढदिवसाच्या दिवशी मुलाला काहीतरी घेऊन देणारे अनेक पालक मी बघितले, परंतु मुलाच्या वाढदिवसाच्या दिवशी मुलाला काहीच घेऊन न देता त्याऐवजी विविध शाळेत जाऊन त्यातील मुलांना किंवा आजी आजोबांना काहीतरी उपयोगात येईल अशा गोष्टी पुरवणारे अजब रसायन आमच्याकडे आहे। मित्रांनो, सुरुवातीला घरच्यांच्या अशा वागण्याचा केक कापायला उच्च माध्यमिक विद्यालय करंजवन या ठिकाणी होत असलेल्या आजच्या रमाबाई आंबेडकर जयंती व वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रम तसेच साहिल बच्छाव याच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, या स्कूल कमिटीचे अध्यक्ष आदरणीय रवींद्रजी मोरे, या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित असणारे, या गावावरती खास करून प्रेम असणारे आदिवासी विकास महामंडळाचे संचालक गोकुळभाऊ झिरवळ, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक ओझरखेडचे सरपंच गंगाधरजी निखाडे, खास करून ज्यांना या ठिकाणी धन्यवाद दिले पाहिजे आणि ज्यांनी आपल्या घासातला घास यासाठी समाजासाठी देतात, ते असे आदर्शवत या तालुक्याचं भूषण राहुलभाऊ बच्छाव। महापुरुषांनी, महामातांनी मानव कल्याणासाठी स्वतःच्या आयुष्यात दुःखाचे कण वेचले, त्या सर्व महापुरुषांना, महामातांना त्रिवार वंदन करतो। आजच्या या सोहळ्यासाठी उपस्थित असलेले आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय रवींद्रजी मोरे, आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे मराठा विद्याप्रसारक समाजाचे संचालक माननीय प्रवीण नाना जाधव, तसेच
महाराष्ट्र राज्य आदिवासी विकास महामंडळाचे अध्यक्ष आयुष्यमान गोकुळजी झिरवळ, या शाळेचे मुख्याध्यापक आयुष्यमान बैरागी सर, ओझरखेड ग्राउंडचे लोकप्रिय सरपंच आमचे मित्र गंगाधरजी निखाडे, माझे मार्गदर्शक माझे गुरु बाळासाहेबजी मेदने, माझे मार्गदर्शक संपतरावजी कोण, माजी पंचायत समिती सदस्य गणेशजी शार्दूल, करंजवण गावचे पोलीस पाटील संदीपजी शार्दूल. खरं तर गणेशजी शार्दूल आणि संदीप व्यासपीठावर उपस्थित मराठा विद्या प्रसारकचे संचालक प्रवीण नाना जाधव, आमचे मित्र उदरखेड गावचे सरपंच गंगाभाऊ निखाडे, या गावचे प्रमुख प्रतिष्ठित आमचे नेते मार्गदर्शक पप्पूदादा देशमुख, राहुलदादा बच्छाव, साहिलदादा बच्छाव, सर्वच मान्यवर, सगळ्यांची नावं घ्यायला वेळ जाईल. सालाबादाप्रमाणे जनता विद्यालय व उच्च माध्यमिक विद्यालय करंजवण सालाबादाप्रमाणे या ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रम स्नेहसंमेलन त्या ठिकाणी साजरे करत असते. या संमेलनानिमित्त जे काही बच्छाव कुटुंबियांनी राहुलदादांनी हा कार्यक्रम त्या ठिकाणी वेगळ्या स्वरूप या जन्मदिवसाच्या निमित्ताने आपल्या करंजवण जनता विद्यालयामधील स्नेहसंमेलन व तसेच कुमार साहिल राहुल बच्छाव दिवस निमित्ताने या ठिकाणी उपस्थित असलेले आपल्या दिंडोरीपेठ मराठा विद्या प्रसारक समाज तालुक्याचे संचालक सन्माननीय प्रवीण नानाजी जाधव, तसेच आपल्या तालुक्यातील उभरतं नेतृत्व आपल्या महाराष्ट्र राज्यातील आदिवासी विकास महामंडळ राज्याचे संचालक सन्माननीय श्री गोकुळभाऊ झिरवळ, तसेच ओझरखेडचे सरपंच आमचे मित्र सन्माननीय निखाडे साहेब. त्याचप्रमाणे हा कार्यक्रम ज्यांनी घडवून आणला ते साहिलचे पप्पा सन्माननीय राहुलजी बच्छाव हे आणि त्यांचा पूर्ण परिवार हे सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहिले. तसेच सन्माननीय सर्व व्यासपीठ वेळ खूप माध्यमिक विद्यालय या ठिकाणी साहिल राहुल बच्छाव याचा वाढदिवस साजरा करण्यात आला. वाढदिवसाचं स्वरूप अगदी छान होतं. त्यांनी खूप बडेजाव मिरवता ज्या शैक्षणिक वस्तू आहेत त्या शाळेला पुरवठा केलेला आहे. शाळेला विविध वस्तूंचा पुरवठा केलेला आहे. मुलांच्या भविष्याचा विचार केलेला आहे. याबाबत मी त्यांचे खूप आभार मानते की हा इतका छान प्रोजेक्ट त्यांनी जनतेसमोर ठेवलेला आहे. त्यानंतर माध्यमिक शाळेतला जो सांस्कृतिक कार्यक्रम आहे त्यासाठी भरपूर उपस्थिती आहे आणि शांततेत आणि एकदम छान वातावरणामध्ये सदरचा कार्यक्रम पार पडत आहे. त्याबद्दल देखील मी शालेय व्यवस्थापन समितीचे आभार मानते. एवढे 2 शब्द माझे महत्वाचे आहे. साहिलला त्याच्या भावी जीवनामध्ये त्याने खूप उत्तुंग शीघ्र पार करावी. खूप यश. स्टार न्यूज साठी रोहित गायकवाड, नाशिक.